वेल्डन आई, जसं मी म्हटलं की नावातच आहे सगळं, की बऱ्याचदा आपण आईला आई थँक्यू म्हणायचं राहून जातं, आई खूप छान काम केलं म्हणायचं राहून जातं. तर या सिनेमामध्ये ही जी आई आहे तिची जी काही खटाटोप आहे, जो काही तिचा प्रयत्न आहे, जो तिने घाट घातला आपल्या पोराच्या लग्नाचा, आपल्या पोराचा लग्न व्हावं यासाठी, आणि मग ते लग्न कशा पद्धतीने होतं, काय होतं, तो सगळा ती सगळी गंमत म्हणजे सिनेमा आहे. मग अशी तू इतकं छान आईचं वर्णन केलंस, त्याबद्दल खरंच तुझं कौतुक आहे. तुझे शब्द म्हणजे ऍक्च्युली खरंच टपोरे दाणे आहेत. किती सुंदर कौतुक केलंस तू आईचं, की थरथरते आणि मुलाला हात लावला तर शिंग उगारते वगैरे. तर खरंच ही आई ना, आपल्यातली आई ही कायमच अशी असते की लेकरासाठी वाटेल ते करणारी. तर या वेल्डन आई सिनेमामध्ये हे कुटुंब आहे, अगदी बैठ्या घरात राहणार आहे, तरी त्या सगळ्या काबाड कष्ट करून आपल्या लेकाचं शिक्षण, त्याला लागलेली नोकरी आणि त्यातून सगळा संसाराचा भार सांभाळणारी ही आई, आणि शिवाय आपल्या नवऱ्याचा हेकेखोर स्वभाव हे सांभाळत सुद्धा त्याला जेवू घालणारी, गोळ्या घ्यावं असं म्हणणारी, त्याची काळजी करणारी ही आई, आणि लेकाचा संसार नीट व्हावा यासाठी झटणारी ही आई. तर त्यामुळे अशा आईची भूमिका मला करायला मिळाली, त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला. मी याबद्दल आमचे जे दिग्दर्शक आहेत शंकर सर, शंकर दुलगुडे, याचं मी खरंच कौतुक करते की त्यांनी या आईसाठी माझी निवड केली. त्याबद्दल खरंच त्याचे मनापासून आभार मानावेसे वाटतात. आणि आमचे निर्माते सुधीर सर यांचे पण खरंच आभार मानावेसे वाटतात की त्यांनी हा सिनेमा मला देऊ केला, आणि त्यांचा लेख म्हणून, माझा लेख म्हणून सिनेमामध्ये त्यांनी उभा केलाय. त्याबद्दल त्याचे सुद्धा खरंच म्हणजे त्याचा पण पहिला सिनेमा कुठेही वाटला नाही. आम्हाला खूप रिहर्सल्स कराव्या लागल्या की यार हे असं कर, ते तसं कर, पण एकंदर ती सगळी प्रोसेस कमाल होती. तर हा सिनेमा करताना मला खूप आनंद झाला. नमस्कार सर्वांना, आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आली तर सर्वांना. मूवी बद्दल बोलणं झालं तर पहिली गोष्ट तर माझी पहिली मूवी आहे, तर मला खूप काही शिकायला मिळालं सर्व माझ्या टीमकडून, खास करून या तिन्ही माझ्या सिनियर आर्टिस्ट कडून. थँक्यू विशाखा मॅम, थँक्यू जयवंत सर, थँक्यू विजय सर. आणि जशी तुम्ही बघितलं आता या दोघांमध्ये कशी केमिस्ट्री आहे रिअल लाईफ, तशीच मूवी मध्येही आहे. आणि ह्याच्यावर वटसाड आहे मी तर सांगेन, फार मजा आली आम्हाला शूट करताना. बिहाइंड द सीन्स तर आम्ही खूप धमाल केली आहे. आणि विशाखा मॅम मला प्रत्येक सीन मध्ये असं म्हणायचं की असं नको, बस असं कर, असं कर. तर आधी मला वाटायचं म्हणजे की ठीक आहे बाई, नंतर ठीक आहे, चांगल्यासाठी सांगत होते माझ्या. आणि जयवंत सरांबरोबर खूप कमी सीन्स होते ना माझे, खूप कमी सीन्स. पुढच्या फिल्म मध्ये लिहितो. आणि सर्वात आधी तर पप्पा, तुम्ही खूप मोठा चान्स घेतलाय माझ्यावर, मी तर सांगेन, म्हणून खूप खूप धन्यवाद. मला वाटत नाही की कुठले वडील इतका चान्स घेत असतील जास्त करून. तुम्ही घेतलंय माझ्यावर विश्वास ठेवून, तर थँक्यू. माझ्या मुलाने माझ्या नवऱ्याचं स्वप्न साकार करण्यासाठी इतकी मेहनत घेतली, आणि माझ्या नवऱ्याने पण तो स्वप्न साकार करण्यासाठी इतकं स्वतःच्या मुलावर विश्वास ठेवून स्वतःच्या सगळ्या आयुष्याची कमाई लावली. आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी विशाखा मॅम, जयवंत सर आणि विजय सर यांनी हेल्प केली. त्याला वेळोवेळी शिकवलं, असं नाही असं वाग, असं नाही अशी ऍक्टिंग कर. त्यांची मी खूप आभारी आहे त्याच्यासाठी. त्यांनी माझ्या मुलाला सांभाळून घेतलं आणि माझ्या नवऱ्याचं स्वप्न माझ्या मुलाने पूर्ण केलं. त्याच्यासाठी मी माझ्या मुलांची आभारी आहे. आणि अक्षरशः माझ्या डोळ्यातनं आनंदाचे अश्रू येत आहेत, ते मी सांगू शकत नाही शब्दात. थँक्यू. दीपालीताई, तुम्ही म्हणालात की हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळी कमाई लावलेली आहे, पण त्याच्या पाठीमागे दीपाली नावाची आई खमकी उभी आहे. आणि दीपावलीचा सण आलेला आहे. हा दीप इतका सुगंधी आणि सुंदर प्रज्वलित होणार आहे. तर बघा, हा दीप खऱ्या अर्थाने दीपावली आपण सगळे तीच अपेक्षा करतो की आपल्या सर्वांचे हे पणाला लागलेले आहेत, आणि शुभेच्छा आणि सगळ्यांचं केलेलं कार्य त्याला आपल्या यश लाभो हीच मी पण प्रार्थना करते देवापुढे.
की आपल्याला एक उत्तम यश लाभो. हेच मी माझ्या मुलासाठी पण देवाकडे प्रार्थना करते. नक्कीच, कारण म्हणते ना की दिवाळी आलेली आहे, की धनत्रयोदशी हे करत करत सगळं लक्ष्मीपूजनापर्यंत भरभराट होऊन 31 तारखेला आपला रिलीज होणार. आणि बघा, आपण अशीच एक छान सक्सेस पार्टी आपण करणार आहोत. बोला सिमरन. आई हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप हळवा कोपरा असतो आणि त्यामुळेच आता खूप असं एक छान इमोशनल वातावरण तयार झालंय. हे खूप फॉर्मल आहे, पण मला खूप आज मनापासून म्हणावं वाटतंय. मी ज्योती हे पात्र साकारू शकते यासाठी शंकर सरांनी आणि आयुषच्या पप्पांनी, आमच्यासाठी निर्माते आहेत ते, पण आमच्यासाठी आमच्या मित्राचे वडील आहेत, सो आमच्यासाठी ते पाटील काका आहेत. त्या दोघांनी विश्वास दाखवला, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि ही फिल्म अनेक कारणांनी स्पेशल आहे माझ्यासाठी. तरी माझी पहिली फिल्म आहे, त्यात मुख्य भूमिका करते, त्याचं एक आपल्याला थोडंसं छान वाटत असतं. आणि पहिल्याच फिल्मला चांगल्या कलाकारांसोबत काम करता आलं, ही तर स्पेशल गोष्ट आहे. आणि येस, आता मी फार फिल्म बद्दल काही बोलणार नाही, कारण ते तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेलच. थँक्यू. आय विल टू बी ऑनेस्ट टुडे, कारण आई हा विषय आहे, आईवरती फिल्म आहे. आणि प्रत्येक आईचं स्वप्न असते की आपल्या मुलाने काहीतरी आयुष्यात अचीव्ह करावं, एक पायरी पुढे जावी. तर मला वाटतं की आम्ही इथे सगळे उभे आहोत, मी, विपुल, आयुष आणि सिमरन. तर आमची आई खूप प्राऊड फील करतायत आज इथे बसल्यात सगळ्याजणी, तर खूप छान वाटतंय. आणि मी शंकर सरांना खूप थँक्यू म्हणेन की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली. आणि पहिल्या भेटीतच त्यांनी सपना डन केली होती की हा, ही माझी सपना आहे म्हणून. आणि ते सपना जे मी स्वप्नात पाहते, त्या सपनाला मी रियालिटीमध्ये पाहू शकले, ते शंकर सर आणि पाटील सरांमुळे. तर खरंच खूप थँक्यू. आणि आयुष्यभर मी लक्षात ठेवीन ही गोष्ट. आणि आईचं म्हटलं तर आई म्हणजे प्रत्येक स्पर्धा असू दे, कुठची गोष्ट असू दे, नेहमी मला घेऊन ती असायची. आणि आज ती इथे आली आहे, म्हणजे कॉलेजच्या आणि स्कूलच्या ओपन हाऊस नंतर आई आता परत इथे आली आहे, तर खूप छान वाटतं आईसाठी. तर थँक्यू सो मच मम्मी आणि छोटी आई काकी. मी ट्रेलरच्या आधी या आईला इथे आमंत्रित करणार आहे. विपुल तोपर्यंत जरा एकच मिनिट. काय झालं माहिती का, या सगळ्या प्रवासात खूप खूप खऱ्या अर्थाने खूपच इन्व्हॉल्ड असलेले, आमच्या आनंदात आणि आम्हाला क्रिएटिव्ह वातावरण निर्मितीसाठी खूप मदत करणारी अशी काही माणसं इथं बसलेली आहेत. त्याच्यात मानस आहे, मी बोलवणार आहे, पण एकेकाला नेहा आहे, मी बोलवते फक्त आणि राज्यपाल ह्या नाही सगळ्यांना बोलवते मी, बोलवते फक्त आधी मला त्यांचे आभार मानले. अच्छा, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. विपुल सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच शंकर सर आणि पाटील सर यांनी आमच्यावर एक वेगळा ट्रस्ट दाखवला. आणि सरांनी पण, म्हणजे सर असे आहेत ना, खूप ओरडतात मला. आणि नंतर म्हणजे सर ओरडतात पण, आणि नंतर येऊन सांगतात पण असं कर तसं कर. आणि सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर थँक्यू सो मच निकम सर, विशाखा मॅम, वाडकर सर यांनी आम्हाला खूप समजून घेतलं. काही चुकत असेल तर सांगितलं की तू हे असं कर, आमच्या रिहर्सल्स घेतल्या, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आज थोडं इमोशनल झालं म्हणून बोलता येत नाहीये. थँक्यू सो मच. अच्छा, विपुलला कन्या म्हणतात हे आम्हाला आता कळलं. नाही खूपच, म्हणजे जसं विशाखाला तर काय सांगू मी, विशाखाबद्दल मला खूप आधीपासून प्रेम आहे तिच्यावर. ही मुलगी यार ग्रेट आहे आयुष्यभर. आणि असं कुठेही नाही आहे की हे नवीन प्रोड्युसर आहेत, नवीन डिरेक्टर आहे, असं आम्ही कुठेच ट्रीट केलं. आमचं वाद बरेच होतात आणि ते व्हायला पाहिजे. ही मुवमेंट का, असं का तसं का, ते व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय नाही. आणि त्या मुलांनी पण खूप मेहनत घेतली. त्याला मी तर एक दोनदा चिडलो पण होतो, अरे असं वगैरे, पण तो कधीही त्याने दाखवलं नाही की मी प्रोड्युसरचा मुलगा आहे आणि असं आहे, कधीच नाही. ते नॉर्मल. आणि परत तो ते करून ते त्यांनी केलंय त्याप्रमाणे. त्यामुळे त्याच्याबद्दल तुझंही खूप कौतुक. आणि राहता राहिला माझा मित्र
बाजूला उभा आहे, उंच, धडधाकट, आणि नेहमीच असं बरोबर त्याचं नाव येतं त्यावेळी तो कुठेतरी गायब असतो. बघा तुम्ही कधी ते साधतो तो बरोबर कधी साधायचं ते. आणि हा मुळात लेखक, दिग्दर्शक, प्रोड्युसर असल्यामुळे याला ती सगळी जाण आहे. पुन्हा आपण एखादं प्रोडक्ट करताना कितपत आपण, पण आम्ही खरंच दोघांनी पण खूप धमाल केली यामध्ये आमचं गिव्ह अँड टेक म्हणा किंवा केमिस्ट्री म्हणा, किंवा आम्ही खूप पिक्चर सिनेमे केलेले आहेत, पण या सिनेमात प्रामुख्याने आम्ही खूप वेळा एकत्र आहोत आणि खूप वेळा विशाखाबरोबर मी वाटते प्रथमच इतकं मोठं काम करतोय. त्यामुळे खूप धमाल आली आम्ही तिघांनी करताना. तुम्हाला जाणवेल सगळ्या ठिकाणी ती टिपिकल आपण कुठे कुठे स्किट बघतोय असं पण वाटेल तुम्हाला. आपण काय म्हणतो, आम्ही फू बाय फू हास्य जत्रा सगळं केलेलं आहे. त्यामुळे त्यावेळी असे काही क्षण आहेत ते तुम्हाला वाटतील की अरे नाही मस्त आहेत. त्यामुळे आणि थिएटर असल्यामुळे जास्त इफेक्टिव्ह होतं. आणि शंकरनी आम्हाला पूर्ण मुभा दिली होती करण्याची. त्यामुळे आम्ही खूप गिव्ह अँड टेक आणि खूप केमिस्ट्री जपून केलेलं आहे. आणि वेल्डन आई, पुन्हा आई सगळंच असते. मी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आईबद्दलचं माझं प्रेम, आणि आईच सगळीकडे असते. त्यामुळे हे नाव सुद्धा खूप कॅची आहे. त्यामुळे मला असं वाटतं या नावाने सुद्धा खूप छान टायटल तुम्ही निवडलंय, वेल्डन आई. हे ज्यावेळी मला प्रथमतः बोलवलेलं तुम्ही मला त्या लक्ष्मी इन्स्टिट्यूटच्या समोर कुबेरमध्ये, तेव्हा मी ऐकल्यावरच मला खूप आवडलं होतं. आणि मी विचारलं कोण कोण काय काय करते, हिचं नाव याचं नाव आल्यावर मी काही विचारलंच नाही, येस लगेच. कारण का असे नट मिळणं, खूप बरोबरीचे नट असणं खूप गरजेचं आहे. कारण का खूप छान काम होतं त्याने असं मला वाटतं. आता मी माझ्या सिनियर म्हणजे ती बिचारी सकाळपासून बोलतीये, तिचं काम मी कमी करतो थोडंसं. त्यामुळे अशा आपण माणसाला एवढंच म्हणूया, नावात काय आहे, विजय निकम. ऍक्च्युली जयवंत सर मला खूप, म्हणजे मी एकांकिका वगैरे करायचो आम्ही, आणि त्यावेळी ना सगळी नाटकं म्हणजे बँकेच्या एकांकिका बघायचो म्हणजे तर आमच्यासाठी सुवर्ण. आणि मग तिथे ही सगळी मंडळी वाड्या पाट्या, आणि सगळे त्यांना नंतर वाड्या पाट्या आम्ही म्हणायला लागलो. त्याचं कारण ते आहे की त्यांनी आम्हाला इक्वली ट्रीट केलं. आम्हाला असं कधी भासू दिलं नाही की तुम्ही ज्युनियर आहात वगैरे. अजूनही मी थट्टा करतो, आणि थट्टा केल्यानंतर मला भीती वाटते की हा चिडला तर नसेल, मग मी जाऊन सांगतो का हे अजूनही ते डोक्यात ते आहे, आणि त्यांनी कधी मला वाटू दिलं. महत्वाचं म्हणजे सुधीर सर, तुम्ही एक उत्तम कॅरेक्टर करण्यासाठी दिग्दर्शकाने जरी निवडलं असेल तरी तुम्ही हो म्हणाल. आमचे सगळे ते सेटवर लाड केले, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप, म्हणजे काय म्हणतो त्याला आता मी, म्हणजे मी खूपच ते पुस्तकी शब्द होईल कृतज्ञ, पण मला त्या 15 दिवसात मला घर आठवलं नाही, आणि खूप खूप आनंद मिळाला त्या सेटवर. त्याच्यामध्ये आपले कॅमेरामन सुद्धा, लेखक दिग्दर्शकांबरोबर आमचे कॅमेरामन सुद्धा झाले. काय माणूस आहे तो. अरे यार, त्यांना चांगले चांगले सिनेमे मिळतील भविष्यात डेफिनेटली. एवढ्या कठीण परिस्थितीत शूट करत होती ही सगळी मंडळी. आम्हाला काय नसतं, आम्हाला शॉर्टला बोलवलं की आम्ही जायचं आणि आमचं ते सगळं करायचं. हे कशातून जात होते ते आम्ही बघत होतो. आणि तुमच्या डोक्याला काय ताण असू शकतो ते मला माहिती आहे, कारण मी 2 सिनेमे प्रोड्यूस केले. पण अशाच एका तालमीला दिग्दर्शक सांगत होते त्याच्या पुढचं सगळं करत होते. त्याच्या पुढचं असं करत होती की मला बघितल्यानंतर आईचं सॉरी काय मुलगी आहे ही. म्हटली मी जर कधी नाटक किंवा सिनेमा केलं तर ही मुलगी माझ्या नाटकात किंवा सिनेमात असणार, असायलाच आहे. त्या मुलीचं नाव आहे विशाखा सुंदर. आणि मी सिनेमा केला तेव्हा पहिला मी तिच्याकडे जाऊन पैसे हे केलं होतं, आणि ती माझ्या सिनेमात तिच्या होणाऱ्या जावयासाठी लिंबाचं लोणचं घेऊन येण्याचा सीन येतो, आम्ही वारंवार बघतो. इतका सुंदर केला होता की ते टॅलेंट असतं ना, ते किती लपवलं तरी ते कुठून कसं काय ते दिसतच. पाण्यासारखा मार्ग काढतं, ते कुठेही पोचायचं तिथं पोहोचतं. हा एक भाग आहे. तर या दोघांबरोबर काम करणं माझ्यासाठी आनंदाचाच नव्हे, अभिमानाचा क्षण होता.
आणि याला मी कधीच तू असं का तसं का केलं नाही, त्याचं कारण होतं की मी एकदा कधीतरी पहिला चित्रपट करत होतो आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्यांनी मला कधी असं केलं. तुम्ही मी जरी नाटकात सिनियर होतो तरी सिनेमा पहिलाच होता माझा. तिथे विशाखाने मला कधी असं का तसं का, तिला जरी कळत असेल की हा टेकिंग वाईज किंवा बजेट वाईज यांना बंधनं आहे, तिने कधी त्याच्यात माझं काम चोख करणं आणि कधी हा अप्रोच, तसाच अप्रोच आम्ही ठेवलं. त्याला कारण आहे की आमच्या आधीच्यानी आम्हाला हे सगळं दिलेलं आहे बाळकडून. मी या क्षेत्रात उशिरा आलो कारण मी नोकरी करत होतो आणि मॅडमची मुलं आणि माझी मुलं एकाच वर्गात शिकत होती. त्यामुळे आम्ही गोरेगावकर असल्यामुळे अभिमानाने वगैरे नाही म्हणत आहे मी. नोकरी कुठे करत होता? तू गोरेगावचा नाही. मी गोरेगावचाच आहे, माझा ऍड्रेस. यांची ही मजा बघायला खूप थर्टी- मजा येते. ही मजा बघायला आम्हाला हीच मजा बघायची आपण चित्रपटामध्ये. 30B701 बिंबिसार नगर हायवेच्या दूर, पलीकडे गेलो. गोरेगाव ईस्ट असा माझा ऍड्रेस. मला गोरेगावचा नाही म्हणतो. असं सगळं आहे. नाही नाही, पण नोकरी कुठे करत होते? मी महानगरपालिकेत आणि काय म्हणून होता ते सांग. काय म्हणजे मी महानगरपालिकेत सिव्हिल इंजिनियर होतो आणि तो कौतुक एवढ्यासाठी करतोय मित्र म्हणून की तिथे महानगरपालिकेत सिव्हिल इंजिनियर आणि मी कोणाचा चहाही घेत Yes. नसेल तर त्याचं कौतुक त्याला आहे. तर याचा मलाही अभिमान आहे. पण तो पिंडच आपला तसा नसल्यामुळे, पण तशा पिंडाची माणसं अवतीभोवती होती. त्यामुळे मी एकदा महेशला सांगितलं त्या पिंडांची बाबा त्या कावळ्यांचं ते असं होतं. सिनेमाबद्दल फारसं नाहीच बोललो नाही का. तर आमची अशीच दंगामस्ती त्या सिनेमात असणार आहे. याच्यापेक्षा विध्वंस काय तो एक. आणि या मुलांनी आम्हाला अगदीच काय म्हणतात खूप प्रेमाने वागवलं आणि विपुल इज फॅन्टॅस्टिक. त्याचा खूप